रविवार 16 नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे नावाच्या एका छोट्या गावात घडलेल्या अत्यंत क्रूर घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे। ही घटना केवळ एका कुटुंबावर आलेलं संकट नव्हतं, तर माणुसकीला प्रश्न विचारणारी आणि न्यायव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे करणारी होती। रविवारची दुपार डोंगराळे गावात शांत होती। एका घराच्या अंगणात अवघ्या 3.5 वर्षाची एक चिमुकली, जिचं जग म्हणजे तिचं घर आणि आई वडील होते, ती खेळत होती। आई घरात कामात व्यस्त होती, तर वडील बाहेर गेले होते। दुपारच्या शांत वातावरणाचा फायदा घेत एका विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीनं त्या चिमुकलीवर नजर ठेवली। संध्याकाळच्या सुमारास मुलीचा आवाज येणं थांबल्यावर आईनं बाहेर पाहिलं तर अंगण रिकामं होतं। सुरुवातीला शेजाऱ्यांकडे शोध घेतला, पण मुलगी कुठंच नव्हती। काही तासातच ही बातमी गावात पसरली आणि गावकऱ्यांनी एकजुटीनं तिचा शोध सुरू केला। रात्री 7 वाजेपर्यंत तिचा शोध लागला नाही। त्यानंतर एका व्यक्तीनं पोलिसांना खबर दिली आणि पोलिसांनी तपास सुरू केला। रात्रीच्या वेळी गावातील काही तरुणांनी मोबाईल टॉवरच्या परिसरातील एका झुडपात टॉर्चच्या प्रकाशात एक विचित्र आणि धक्कादायक दृश्य पाहिलं। तिथं ती चिमुकली अत्यंत वाईट अवस्थेत पडलेली होती। ही बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला। दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टातील वातावरण आणि आरोपीला अटक होताच पोलिसांनी तपासाला वेग दिला। शेजारच्या एका घराच्या भिंतीवर रक्ताचे ताजे डाग पोलिसांना दिसले। तांत्रिक पुराव्याच्या आधाराने पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली। आरोपीचं नाव विजय संजय खैरनार, वय वर्ष 24 असं आहे। अटकेनंतर चौकशीत तो टिकला नाही आणि त्यानं आपला गुन्हा कबूल केला। आरोपीला न्यायालयात हजर करण्याची वेळ आली तेव्हा मालेगाव कोर्टासमोर अभूतपूर्व जनक्षोभ उसळला। कोर्टासमोर प्रचंड गर्दी जमली आणि लोक जोरदार घोषणाबाजी करत होते। जनतेचा हा रोष इतका होता की त्यांनी कोर्टाचं गेट तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये म्हणून आरोपीला कोर्टात न आणता त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली। जनतेचा प्रक्षोभ आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारनं तातडीनं कठोर निर्णय घेतले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे चालवण्याची घोषणा केली, जेणेकरून पीडितेच्या कुटुंबियांना लवकर न्याय मिळू शकेल। न्यायालयातील सुनावणीनंतर सरकारी वकिलांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की आरोपीला आता 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे। या कोठडी वाढवण्यामागे एक महत्त्वाचा उद्देश आहे। पोलिसांनी आता आरोपीचा कोणी साथीदार आहे का किंवा त्याला कोणी मदत केली होती का याचा कसून तपास करायचा आहे। तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करणे आणि सूक्ष्म पुरावे गोळा करणं यासाठी पोलिसांना वेळ मिळणार आहे। त्यामुळे ही केस इतकी मजबूत होईल की नराधमाला कडक फाशीची शिक्षा मिळेल। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि कौतुकास्पद निर्णय वकील संघटनांनी घेतलाय। आरोपीनं स्वतःसाठी वकील मिळावा म्हणून अर्ज केला होता, परंतु नाशिक आणि मालेगावसह राज्यातील सर्व वकील संघटनांनी सर्वानुमते त्याचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव मंजूर केला। वकिलांच्या या निर्णयामुळे आरोपीला बाजू मांडण्यासाठी कायदेशीर मदत मिळणार नाही, ज्यामुळे पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची शक्यता वाढली आहे। सर्व यंत्रणा, नागरिकांनी न्यायव्यवस्थेतील घटक आता पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी एकवटले, ज्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा होऊन न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। मालेगाव येथील या घटनेबद्दल तुम्हाला आणखी कोणती माहिती हवी आहे किंवा अन्य काही मदत करू शकेन